माझ्या बेबीसाठी, अपकमिंग बेबीसाठी. गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आज ब्लॉग स्टार्ट करत आहे मी दुपारपासून, कारण सकाळी सकाळी यांना जायची होती घाई, यांना जायचं होतं वर्धेला. त्यामुळे मी आधीच पहिले स्वयंपाक वगैरे सगळं काही करून घेतलं, जेणेकरून ते जेवण करून गेले म्हणजे टेन्शन नाही. तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे, सगळे कामं झाले आहे. फक्त आता पूजा आत्ताच जस्ट केली मी. आणि आजचा आहे गुरुवार, तर करणचा असतो आज उपवास, तर त्याच्यासाठी भगर करून द्यायची आहे. आणि शानू आत्ताच शाळेतून आली आहे जस्ट, ती बसली आहे कूलरमध्ये. खूप गरम होतं आणि मी तर म्हणतो मुलांची एवढ्या उन्हामध्ये शाळा नसायलाच पाहिजे. पण काय म्हणतात, आता एक महिना, हा जो एक महिना आहे एप्रिल महिना पूर्ण शाळा राहणार आणि त्यानंतर मग लागणार पुन्हा सुट्ट्या. असं आहे. चला मग मंडळी, पटकन त्याच्यासाठी भगर करून देते. आणि बाकी तर काही नाही. नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला मी जो व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल, तर तुम्हाला पाहायला इझी होऊन जाणार. तर सर्च वगैरे करायचं काही काम पडणार नाही. तर चला मग. तर करणसाठी इथे भगर करून तयार झालेला होता, तर त्याच्यासाठी पण काढून घेतला आणि मी पण माझ्यासाठी जेवण करायला घेऊन घेतलं. आणि आज केलेली होती डाळ भाजी. डाळ भाजी माझ्या नाकाला दसते, तरी पण मी केली वगैरे तर खाऊन घेते. यांना आवडते म्हणून मी महिन्यातून 2 महिन्यातून अशी डाळ भाजी करत असते. नाहीतर पहिले वगैरे खात होती, पण माहिती नाही काहून तर आजकाल मला आवडायला नाही लागलेली आहे डाळ भाजी. तर भगर होता त्यामुळे मग आज डाळभाजीचं जमून गेलं. मी डाळभाजी 2 पोळ्या डाळभाजी भात जेवली आणि थोडासा भगर खाऊन घेतला. आणि शानू तर आज भगरच खाल्ला. शानूचं कसं असते, उपवास असला कोणाचा आणि भगर जर का केला का तिचासुद्धा उपवास होऊन जातो. तर सगळ्यांचं आमचं खाऊन वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग मी भांडे वगैरे घासून घेतले, ओटा क्लीन करून घेतला, डायनिंगसुद्धा क्लीन करून घेतला आणि तिथून मिक्सर काढून घेतला ना, तर छान असं मोकळं वाटत आहे. डायनिंग टेबल एकदम मेसी नाही दिसत आहे. त्यांचं वेट लॉस पावडर काढून ठेवलं एका डब्यामध्ये. आणि इथे बघू शकता राधाकृष्ण आणि आज फुलं होते एक्स्ट्राचे, ते सुद्धा इथे डेकोरेट करून ठेवले. आणि मंडळी आता वाजलेले आहे दुपारची 3 कशाला 4 वाजून राहिलेले आहे आणि आता झालेली आहे चहाची वेळ. तर मी विचार करत आहे की चहाच्या ऐवजी आपण छान कोल्ड कॉफी करूया आणि मस्त पिऊया थंडीगार. असं तर आपण हिवाळ्यामध्ये वगैरे कोल्ड कॉफी पिणं पॉसिबल नाही, म्हणून आता उन्हाळा लागलेला आहे तर जास्त प्रमाणात नाही, पण 1-2दा तर कोल्ड कॉफी वगैरे पिऊ शकतो. तर चला मग आज मी तुमच्यासोबत शेअर करते. मी बऱ्याच दिवसा अगोदर केली होती, मी जेव्हा वर्धेला राहत होती ना तेव्हा केली होती कोल्ड कॉफी. तेव्हापासून मी त्याच्यानंतर एकदा इथे केली होती, पण रेसिपी शेअर नव्हती केली. तर चला आज तुमच्यासोबत मी ते रेसिपी शेअर करते, तुम्हाला पण इझी पडेल अशी रेसिपी शेअर करते. चला, तर आपण या 2 पद्धतीने करून पाहणार आहे. एक तर मी मिक्सरमध्ये करून पाहिलेली आहे, तर हे मी तुमच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा करत आहे. तर मिक्सरमध्ये सुद्धा करणार आणि यामध्ये सुद्धा करणार, असं करत. तर थोडंसं हात दुखणार, त्यासाठी एक जण आहे आमच्याकडे हात दुखवायला. मी मिक्सरमध्ये काढणार. तर चला, मिक्सरमधलं जे आहे ते थोडं चुकलं आमचं, तर म्हणून मग मी तुम्हाला आता समोर सांगतेच की कशातलं चांगलं होणार बा, म्हणून कम्पॅरिझन करू आपण. तर चला सुरुवात करूया. इथे घेतलेली आहे 2 चम्मच कॉफी, दोन्ही याच्यात 2-2 चम्मच कॉफी घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये जाणार 2-2 चम्मच दोन्ही याच्यात साखर आणि त्यानंतर जाणार यामध्ये गरम केलेलं पाणी 2 चम्मच. तर इथेच चुकलं, मिक्सरमध्ये जेव्हा आपण काढतो ना तेव्हा नाही का बर्फ टाकावा लागतो. मी विसरली होती, आता खूप दिवस झाले होते त्याच्यामुळे. आणि मी मिक्सर वापरणार सगळ्यात सोपी ऑप्शन. एवढा वेळ मिक्सरमध्ये सुद्धा फिरला आणि इकडे सुद्धा फिरलं, पण रिझल्ट इकडलाच लवकर दिसला. तिकडे मिक्सरमधलं जे आहे ते पातळच होतं. जर यामध्ये बर्फ गेला असताना तर हे सुद्धा व्यवस्थित झालं असतं. आणि बघू शकता तुम्ही अजूनही मेल्ट आहे आणि तिकडलं असं छान घट्ट एक कन्सिस्टन्सी जी आहे त्याची अशी व्यवस्थित घट्ट होती, याची काही नाही पातळ होती. मग आम्ही काय केलं, ते जे मिक्सरमध्ये फिरवलं होतं तर ते पूर्ण एकत्र करून घेतलं आणि त्याचा हात दुखलेला होता म्हणून मग मी फिरवलं. हात दुखते यामध्ये, पण रिझल्ट खूप छान येतो आणि जेवढं जास्त फिरवलं तेवढे याची कन्सिस्टन्सी घट्ट येते आणि कलर चेंज होतो. धन्यवाद.
हात दुखवल्याबद्दल. डेअरी मिल्क आणलेल्या होत्या त्या ठेवलेल्या मेल्ट होण्यासाठी. तर चला आता पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला. वळूया आणि सर्वात आधी ही डेअरी मिल्क जी आहे ही मेल्ट करून घेतलेली आहे आणि आता याला करणार एक असं कट करणार. त्यानंतर या ग्लासला असं सजवायसाठी मेल्ट त्याला कसं मम्मी किती छान. बस 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 लय चालते. दिसायला छान दिसते बेटा. हे थोडंसं मेल्ट होऊ द्यावं लागतं का आता. मम्मी तेच तर म्हणलं होतं त्याची मी खाल्लं ना. चॉकलेट जे आहे ते लावून झालेलं आहे. एलिशान चॉकलेट. आणि आता यामध्ये जाणार बर्फ. एक किंवा दोन, मी तर एकच घेणार माझ्यासाठी बस. आणि आता यामध्ये जाणार दूध आणि ते पण थंड. सर्वात आधी हे दूध गरम करून याची साय जी आहे ते काढून ठेवली आणि फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून दिलेलं होतं. आणि त्यानंतर मग यामध्ये आपण जे कॉफी फेटून ठेवलेली होती ते कॉफी टाकून घेतली 2 चम्मच. आणि छान असा या कोल्ड कॉफीला एक रंगरूप काय त्याला गार्निशिंग करायसाठी एक डेअरी मिल्क छान बारीक बारीक कट करून त्यावरचा चॉकलेट क्रश जो आहे तो टाकायचा. तर बघू शकता तयार झालेली आहे आपली कोल्ड कॉफी. आणि किती छान दिसत आहे ना. खूप मस्त असं वाटत आहे प्याव नाही असंच ठेवून द्यावं फ्रीजमध्ये शोपीस म्हणून. आणि किती मस्त वाटत आहे. तर एक आमच्यापाशी कमी आहे ते म्हणजे फक्त स्ट्रॉची. ते काही आहे नाही. आता चम्मच टाकू यामध्ये आणि पिऊ. चला एन्जॉय करतो आम्ही कॉफी. तुम्ही पण या प्यायला. मंडळी तयार झालेली आहे आपली कोल्ड कॉफी. आणि आशा करते तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडली असणार. तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जा. टेस्टिंग टाईम. आणि हे वेळेवर यांना जावं लागलं. पेशंट आला होता तर आता म्हणून आम्ही टेस्ट करणार. ते आल्यावर त्यांच्यासाठी बनवून देणार. छान मस्त मस्त. तर हे सुद्धा आलेले आहे. आणि आता यांच्यासाठी पण बनवत आहे मी कोल्ड कॉफी. झालेलंच आहे. फक्त यांच्यासाठी चॉकलेट राहिलेलं नाही आहे. थोडं डिझाईन वगैरे जे काही आपल्याला बनवायची होती ते चॉकलेट राहिलेले नाही आहे. तर असं साधंच करूया. झालेली आहे यांच्यासाठी पण कोल्ड कॉफी तयार. थोडंसं मेसी झालं आहे बट हे घ्या. नाही पहिले कोल्ड कॉफी प्या. गरम गरम याच्यामध्ये थंडी थंडी कॉफी. कशी झाली. हो मिक्स करा सगळं. सांगा पिऊन कशी झाली आहे. तर तुमचा रिव्ह्यू राहते नेहमी. आणि यावेळेस कसं सोडणार आहे तुम्हाला. आमची झाली आहे कोल्ड कॉफी पिऊन. आणि तुम्ही जर पाहाल ना आम्ही जशी बनवली होती तशी. कशी झाली. चांगली झाली. छान झाली ना. आता आम्ही जे कॉफी बनवली होती त्याचा फोटो दाखवतो मी तुम्हाला. टाईम वगैरे झालेला आहे. आणि आता सुरू आहे घरातले संध्याकाळचे कामं. आता झाडझूड करून घेतली. आणि इकडे पाठीमागच्या गॅलरीमध्ये येऊन पाहिलं तर छान अशा मोगऱ्याच्या कळ्या ज्या आहे तो एक बार आता येऊन गेलेला आहे. आणि आता आणखी पारंब्या फुटल्या. आणि त्याला आणखी अशा छान लट कळ्या आलेल्या आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा प्रत्येक फांदीला कळी आहे. आणि उद्या हे फूल उगवणार आहे. ही जे कळी दिसत आहे ना ही फर्स्ट दुसऱ्या याच्यातली समजा काय म्हणते त्याला दोन उगवणार. हे पण उगवणार आणि ते पण एक. छान अशा बघा फांती अशा हे आहे कळ्या लागलेल्या आहे. आणि इथे सुद्धा छान अशा पारंब्या फुटत आहे. तर आता पाठीमागच्या गॅलरीमध्ये आलं की छान असा मोगऱ्याचा सुगंध येणार आहे.
मला असं वाटलं की आता यावर्षी 2-3च मागच्या वेळी जे फुलं आले होते ना, तर ते मी तिकडे चालली गेलेली होती तेव्हा मला काहीच त्याचे फुलं वगैरे बघायला नव्हते मिळाले. पण आता पुन्हा आलेले आहे कळ्या छान मस्त. तर छान असं मला तर मी एक एक फूल असं आलं ना तर मी सगळ्याचा असा आनंद घेत असते आणि एक खुशी जी असते ते माझी वेगळीच काही असते, गगनात असते. माहिती नाही जे झाडं म्हणजे काय म्हणते त्याला, जे प्लांट लवर आहे ना त्यांनाच कळणार माझ्या भावना. कोल्ड कॉपी तर केली पण बॅकग्राऊंड बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसला ना, पण एवढे सगळे भांडे निघालेले आहे आणि ओटा पण बघू शकता एवढा मेसी झालेला आहे. आता सगळ्यात आधी हे करून घेते पहिले आणि मग दिवाबत्तीची तोपर्यंत वेळ होऊनच जाते. एक काम झालं की दुसरं तयारच असते, बरोबर वेळेप्रमाणे दुसरं तयारच असते. तर चला पटापट दिवाबत्तीच्या आधी भांडे घासून घेते आणि मग दिवाबत्तीची वेळ होऊन जाईल. सासूबाई बोलणार, सासूबाई माझ्या तिकडे आहे. तर चला भांडे वगैरे घासून झाले आणि स्वयंपाकाचं आज काही टेन्शन नव्हतं. डाळ भाजी केली की ते 2 टाईम पुरतेच. आणि पोळ्या पण आज भरपूर झालेल्या होत्या आणि त्यातही दोघांनी जेवण केलं नव्हतं. माझा भाऊ येणार होता आणि करणनीसुद्धा जेवण केलं नव्हतं. त्यामुळे स्वयंपाक तो खूप भरपूर होता. त्याच्यामुळे मला आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचं काही टेन्शन नव्हतं. म्हटलं चला आपण एक एक्स्ट्रा काम करून घ्यावं. मिक्सर बेकार झालेलं होतं, खूप दिवस झाले याच्याकडे बिलकुल लक्ष नाही. तर मी छान असं स्पंज आहे आपला घासणी ते छान पिळून घेतली, कोरडी करून घेतली आणि जेणेकरून त्याला थोडासा फेस राहायला पाहिजे अशा पद्धतीने. आणि छान असं घासून घेतलं मिक्सर आणि पुसून काढलं. आणि खाली जी चक्री असते ना तिथे खूप काही साचलेलं असतं, तर ते घासणीने सुद्धा निघायला पाहत नाही, म्हणून हे चम्मचने छान तिथला जो फसलेला कचरा आहे तो काढून घेतला आणि त्यानंतर रुमालाने छान स्वच्छ पुसून टाकलं. आणि बघू शकता छान आता चक्काकत आहे. मिक्सर पुन्हा एकदा पुसून काढला आणि त्याच्यानंतर मग कोरड्या कापडाने पुन्हा पुसून काढणार. आणि बरं वाटते असं काही छान स्वच्छ झाल्यानंतर आणि एक चकमक दिसल्यानंतर असं व्यवस्थित वाटते. आणि चला तर आता छान फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आता माझी मैत्रीण म्हणजे स्नेहाताई, तर त्या दिवशी त्यांचा कॉल आला की काहून तुम्ही आता आम्हाला विसरूनच गेले, येतच नाही असं तसं म्हणून. आणि खरंच माझं जाणं होत नाही आहे. मी म्हणते आज जाईन मग जाईन, कारण की कोणी ना कोणी येणं जाणं दिवसभर कोणी ना कोणी येणं जाणं चालू आहे. आणि असं आपोआप आमच्याकडला लाईट लागतो, लाईटच्या सगळ्या बटन आहे. त्या दिवशी काही काम करणं झालं नाही लाईटचं, असो तो विषय वेगळा. तर मी काय म्हणत होती, तर कोणी ना कोणी येणं जाणं हे ते चालू होतं. आणि आज मला स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे. म्हटलं चला मैत्रिणीकडे जाऊ, मैत्रिणीसोबत थोड्या चर्चा गप्पा गोष्टी करा. तसं मी फोन करत असते त्यांना, इथे फोन करत असते, फोनवर बोलत असतो आम्ही. पण त्यांच्याकडे माझं इतक्यात काही जाणं होत नाही आहे. आणि शानू पण आता बाहेर खेळत आहे. म्हटलं चला आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे, जाऊन येऊया. तर चला भेटू आता तिथे गेल्यानंतर. आता शानूची मैत्रीणसुद्धा आलेली आहे. तर शानू ट्युशन सुटल्या शानू सायकल खेळायला आली. जशी घरी आली तसं माझी परमिशन घ्यायला आली की मम्मी मी जाऊ का सायकल खेळायसाठी म्हणून. आणि तेव्हापासून सायकलच फिरवत आहे. कालच आली तिची मैत्रीण बोलते. बसल्या का स्नेहाताई आहे? स्नेहाताई आमची इथे छान असा बाग वगैरे टाकलेला आहे इथे. तर छान आता सगळेजण बसतात गप्पा गोष्टी करायसाठी. साईड वा असं ती गेली आहे तिकडे. आणि हे दोघं जण, तुमची सायकल कुठे गेली? अरे आता अरे यार तुटली तुझी. अरे यार तुमच्या दोघांपाशी सायकल नाही, आता कसा? अगं बाय बिराड निघालं का? माझ्या बेबीसाठी अपकमिंग काय म्हणते त्याला, अपकमिंग बेबीसाठी कमिंग सून. माझे व्ह्यूअर्स म्हणणार एवढी मोठी गोष्ट लपवली आमच्याकडून. थांबा वेळ आहे टेन्शन नका घेऊ.
स्नेहाताई गेल्यावर स्नेहाताईच्या लपून लपून लॉज येते का? अगं बाई लाज नको ग बाय. हे वारमर वारमर. आणि हे याला काय म्हणते? ते गेलं का? हे विहांचे सगळे लहानपणीचे कपडे कपडे कुपडे. स्नेहाताई तुमची पॅकिंग चालू आहे का? मी म्हटलं माझ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगितलं. मी म्हटलं माझी मैत्रीण कंप्लेंट करत आहे की येत नाही आहे, आम्हाला टाकून दिलं असं तसं. बाबाने म्हटलं चला भेट घेऊन येऊया. पाहिजा तुम्ही चष्मा बदलवला का? अच्छा हो छान आहे. वा वा. इकडे बराच वेळ बसली मी आणि आता आली. जेवण केलं, भांडे वगैरे घासून घेतले आणि आता करते मी आराम. कारण सकाळी लवकर उठावं लागते, शानूची शाळा आहे आणि आजकाल बस लवकर यायला लागलेली आहे. तर चला करते मी आजच्या ब्लॉगला इथेच येणार. आजचा हा छानसा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय. या शानू राहिली बाय करायची. ती ओरडत आहे की मी बाय करायची राहिली. बाय बाय. खिडकीवाल्या जातानी बाय. बाय.